समतानायक संत केतेश्वर महाराज हे बुरुड समाजाला सदैव प्रेरणादायी. चंद्रकांतजी खैरे यांचे प्रतिपादन. प्रकाश पळसे यांच्या मेदारवाणी पुस्तकाचे सांगलीत थाटात प्रकाशन. 12व्या शतकात होऊन गेलेले बुरुड समाजाचे महान संत केतेश्वर महाराज हे समतानायक व लोकशाहीवादी होते. त्यांचे विचार हे आजही बुरुड समाजासह सर्वांना प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री व माजी खासदार श्री चंद्रकांतजी खैरे यांनी केले. सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक प्रकाश पळसे लिखित मेदारवाणी या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. संत केतेश्वर यांनी आपल्या जीवनात श्रमाला फार महत्त्व दिले होते. त्यांच्यामुळे बुरुड समाजाला प्रतिष्ठा मिळाली आहे, म्हणून त्यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे, असेही श्री खैरे यांनी यावेळी सांगितले. डेक्कन सभागृहात झालेल्या शानदार कार्यक्रमात व्यासपीठावर बुरुड समाजाचे जगद्गुरू व महामंडलेश्वर श्री सुरेशजी नागेश्वर महाराज, बुरुड समाजाचे माजी प्रदेश अध्यक्ष श्री राजेंद्रजी सूर्यवंशी, दलित मित्र श्री पांडुरंग आप्पा करपे, महिला आघाडीच्या नेत्या सौ मेनकाताई कोरडे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री दशरथजी वडतिले, नगरसेविका सौ मनीषाताई कोकडे, माजी नगरसेवक मनोज कोकडे, तसेच लेखक श्री प्रकाश पळसे व त्यांच्या पत्नी सौ नंदाताई पळसे आदी उपस्थित होते. प्रारंभी सर्व मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते संत केतेश्वराच्या मूर्तीचे व सुरी कोयत्याचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. श्री व सौ प्रकाश पळसे यांच्या हस्ते पाहुण्यांचा शाल, नॅपकिन, बुके व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक भाषणात श्री प्रकाश पळसे यांनी मेदारवाणीचा आढावा सादर केला. मनोगत व्यक्त करताना श्री राजेंद्र सूर्यवंशी यांनी संत केतेश्वर यांच्या विचारांची बुरुड समाजाला आवश्यकता असल्याचे सांगितले. संत केतेश्वर यांचे कायक व दासोह विषयक विचार कृतीत आणण्याचे आवाहन पत्रकार दशरथ वडतिले यांनी केले. बुरुड समाजाने केतेश्वर यांना स्वीकारल्यास बुरुड समाजाला असलेल्या अनुचित जातीच्या आरक्षणाला कोणताही धोका नसल्याचे ठामपणे स्पष्ट सांगितले. संत केतेश्वर यांचे विचार स्वीकारणं ही काळाची गरज असल्याचेही श्री वडतिले यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमात पुस्तकाचे मुद्रक श्री प्रभाकर चौगले, सोलापुरात मूर्ती वाटप करणारे श्री लखन जतकर, श्री मनोज कोकडे, श्री रमाकांत कोकडे, संत केतेश्वर यांची भूमिका साकारणारे श्रीकांत कोकडे व त्यांच्या पत्नी सौ पार्वतीबाई यांचा सत्कार सर्वश्री प्रशांत पळसे, श्रीकांत पळसे, सुशांत पळसे व प्रसाद कोकडे यांच्या हस्ते करण्यात आला. श्री सिद्धांत पळसे यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दशरथ वडतिले, स्नेहल शिर्के यांनी केले. विशेष म्हणजे याच कार्यक्रमात श्री प्रकाशजी पळसे यांची 61 साजरी करण्यात आली. त्यांचा सहपत्नीक सत्कार करण्यात आला व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पळसे परिवाराने विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. त्या सर्वांना मेदारवाणी पुस्तकाचे मोफत वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात पुस्तकाचे प्रकाशन वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. श्रीकांत कुकडे यांनी संत केतेश्वर यांचा सजीव देखावा सादर केला होता. त्यांनी सूप टोपलीत मेदारवाणीचे पुस्तके सभागृहातून व्यासपीठावर आणली. त्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शोभेच्या फुलझाडी उडवण्यात आल्या. त्यांचे साऱ्यांनी खूप कौतुक केले. अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.